कसला मोठा स्कॅम झाला तुम्हाला सांगतो. एक येडी पोरगी आहे ना घरापासून तिकडे आली तिच्यावर स्कॅम झाला आणि स्कॅम असं झालं कुणालाही दोघांपैकी एकाला जरी कुणाला प्ले बटन आलं तरी खुश आम्ही दोघं या रोडवरून पैसे लावून घेतले 100 रुपये. 12 नंतर फोन करायचा आणि हा फोन उचलला ना एकदम हळू आवाजात म्हणायचं नाही का हॅलो कुठे श्रीराम पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणत असाल भाऊनी सकाळचा ब्लॉग चालू केला. सकाळी पण नाही दुपार झालेली आहे उठलेलो आहे रात्री 1 ते 4-5 वाजले ब्लॉग एडिट करायला. कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर ब्लॉग पहा लय मेहनत घेतली एडिट करायला डेंजर काम आहे. सो सीन असं आहे उरकलेलं आहे आणि तुम्हाला तर माहीतच असेल सद्गुरू श्री शंकर बाबांचा 77वा समाधी सोहळा चालू झालेला आहे. सप्ताह चालू झालेला आहे. सो आणि त्यात आज गुरुवार पण आहे आणि एवढा महिना 1.5 महिना झालं कुठं नाही सांगत बाबांच्या दर्शनासाठी जायचंच म्हणजे जमानच कामामुळे ते इकडं तिकडं त्यामुळे जमानच. सो आज म्हणलं आज जाऊ मठात जरा बाबांचं दर्शन घेऊ आणि सप्ताह पण आहे गर्दीने मजबूत असेल बघू कसं काय होतंय. स्ट्रेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. काय होते बघत राहा. आपले 30,000 सबस्क्रायबर आज कंप्लीट झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. असंच प्रेम कायम राहू द्या तुमच्या भावावर. बस सुनायगा क्या 30 वरून 50 वर जाऊ आणि 50 वरून 100 वर जाऊ. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल MKचं माझं सिल्वर प्ले बटन बद्दल विषय झाला होता की आपल्याला सिल्वर प्ले बटन पाहिजे. MKचे पण जवळपास 21-22 हजार सबस्क्रायबर झालेले आहेत. दोघं सोबत चाललेलं आहे. बघू कुणालाही दोघांपैकी एकाला जरी कुणाला प्ले बटन आलं तरी खुश आम्ही दोघं जण. माझ्या आधी तिलाच येईल माझ्यामध्ये कारण फॅन बेस मजबूत आहे त्याचा. इंस्टाग्रामला जवळपास 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत तिला 1.5 मिलियन. सो माझ्या अगोदर जरी तिला आलं तरी मला आनंद आहे कारण आमच्या फॅमिलीतच येईल. बात सही आहे. सो चला जाऊया कोण कोण भेटते म्हणतात बघत राहा. Meanwhile, गाईज चला निघालेलं आहे आणि मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. ग्रीनरी झालेली आहे सगळी इकडं तर बघा सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे. लवकरच जरा आता ट्रेकिंगचे नियोजन मांडू. आता वातावरण लय भारी झालेलं आहे म्हणजे तुम्हाला बघायला पण मजा येईल ना मला फिरायला पण मजा येईल. पहिलं तर आता जाऊया मठात गर्दी नसली तर बरे. स्टेट येऊन बघत राहा आणि देतो अपडेट तुम्हाला. चिंब भिजलेले धूप सजलेले गरजनी आले रंग प्रीतीचे. स्वारगेटला पोहोचलेलो आहे. आता इथून एक 10-15 मिनिटात पोहोचून जाईल आपण. एखाद्या वेळेस सिटीत पण जाईल बघू काय होतंय. जरा आपलं एक सबस्क्रायबर आहे त्याला भेटून जाऊ पुढं. जरा इथं कुठं तर थांबल्यात मग तरुण फोन करते ते मला जरा थांबा आलो आणि मग जाऊ. a few moments later. सीन असं आहे कसं आहे आता तुम्हाला थांबलोय जाईल आता थोडा वेळ. पावसाचं वातावरण झालंय पण लय जबरदस्त पडेल एखाद्या वेळेस पाऊस. एक येडी पोरगी आहे ना घरापासून तिकडे आली तिच्यावर स्कॅम झाला. कसला मोठा स्कॅम झाला तुम्हाला सांगतो. मी तर खाली फोटो टाकतो त्या पोरीचा त्या पोरीचा तुम्ही बघा. आणि स्कॅम असं झालंय की घरापासून आणि 3 दिवसाचे कपडे घेत नाही का. आता घरी फुल तोरात सांगितलं ना का मी 3 दिवस येतच नसते घरी आणि दुपारीच चालली घरी हाकलून दिलं तिला. हा अरे मिलियन व्ह्यू जातात मिलियन. तसं जसं तुझं काळं तोंड आहे तशी तुझी काळी जबान नाही त्यामुळे तू जे म्हणशील खरं होणार नाही. लय मोठा स्कॅम झाला पण बेकार आहे. चल हाकलून देतो तुला आता आम्हाला पुढं काम आहे. चल Meanwhile, चला निघालेलो आहे. तासभर खाल्ला नव्हत्या पोरीने काय विषय ते आलते इकडे जॉबसाठी. भेटून जा चाललेलं मग जरा वेळ थांबलो आणि मग आता मठात चाललेलो आहे. दर्शन घेऊया आणि मग नेक्स्ट नियोजन काय सांगतो तुम्हाला. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सो गाईज चला पोहोचलेलं आहे.
समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सो गाईज सीन असं आहे की लय दिवसांनी मठात आलो ना तर मग आपल्याला असं कळलं की 6 वाजेपर्यंत म्हणजे दुपारचं मंदिर बंद असतं. तर बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग आता निघालेलो आहे. हा पालखी रथ होता बघा. फुलं सुकून गेले रे अख्खी कसलं ऊन असेल म्हणजे मला वाटलेलं आतून वगैरे नाही का म्हटलं जरा पादुकांचं दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन. पण माहीत नव्हतं की दुपारचं बंद होईल म्हणून. इतक्या दिवस काय आलं कामाच्या गडबडीत लक्षच नाही ना. चालायचं जाऊ दे काय विषय राव. हात जोडले बस. बाबांना काय अजून बाबांची काही लई इच्छा नसते हात जोडा फक्त. तो चला आता जाऊया. सगळ्यांनी गाड्या अशा लावल्यात आपण का उलटी लावू का माहिती आहे कारण आम्ही आहेच उलटे खोपडीचे त्याच्यामुळे उलटी खोपडी. चला जाऊया. पाऊस पडणार आहे बाऊले घाण ढग आलेलं आहे. विषय होईल भिजायचो त्याच्या आधी. चला तुम्ही पण सगळ्यांनी इथं दर्शन करून घ्या. बाहेरूनच दर्शन करून घ्या आपल्या ब्लॉग मार्फत. काय समोर बघा कसलं काय झालं अख्खं लय घाण पाऊस येणार. त्याच्यात आपण पांगू नाही तर काय करणार आपलं. तुझं कसले झालेत बाबा. 2 व्हीलरवर फिरायच्या लायकीचेच नाही हरकत. लाडली वादली गोहनी गाते ही मिठी लाडकी गोबरा होते. चिंब भिजले रूप सजले. हो गाईज थांबलेलो भाऊ. मजबूत पाऊस चालू होता मग जरा एका ठिकाणी थांबलो. आता जरा कमी झाल्यावर निघालेलो आहे. म्हणलं भिजाय नको पण आता एकदम लाईटली आहे. म्हणलं चला जाऊया. वातावरण तर लय भारी झालेलं आहे पण शॉर्ट काय पावसात भिजायला आवडत नाही आपल्याला तो विषय. पण काय करता आता त्यातल्या त्यात आता पावसाळ्यात आठवड्यातून 3 ब्लॉक ट्रॅव्हलचे असणार आहे. सगळे गड किल्ले व्हॅलीज हिडन स्पॉट पावसाळ्याच्या वेदरमध्ये असले भारी होते ते ना. आणि आपलं विजन असतात त्याला पावसाळ्यात तेच आहे की सगळ्यात जास्त एक्सप्लोअर करायचं ते सगळं म्हणजे नेचर एक्सप्लोअर करायचं आहे. आणि मोस्टली सीन कसा होतो थांबा मला वाटलं दाड पडलं काय कोण. मोस्टली सीन कसा होता भरपूर लोक पावसाळ्यात घरी बसूनच बघायला आवडतात. म्हणजे बघायला आवडतं लोकांना घरी बसून बघणंच प्रिफेअर करतात. मग त्याच संधीचा फायदा उचलून आपण गडकिल्ले स्पॉट भेट सगळं फिरायचं एक्सप्लोअर करायचं. म्हणजे वॉचिंग आपली म्हणजे पब्लिकला घरी बसून बघायला भेटेल ह्या हिशोबाने. बघू कसं काय नियोजन तुम्हाला अपडेट देईलच मी. सध्याला तर घरी जाऊ पहिलं भिजायच्या आत. हो गाई आम्ही बसलोय निवांत. कसला खाण कसलो केसाचा कसला बाजार उठलेला लगेच. लय अवघड काम आहे राव. मेंटेन नाही होती केस आपल्याला. आपला मला तर वाटतं तोच कट हाणावा जुना. एकदा वर वाढला ना अंगर भाऊ 2 दिवस हालत नाही केस. खाली घेतलं की भिकाऱ्यागतच दिसते. त्यामध्ये पाऊस चालू आहे जबरदस्त. आता बघू. A few moments later. काय 11:30 पर्यंत. अरे छपरी जातो नुसता टपरी. खरं जातो का तू कुठं म्हणतोय आम्ही. तू कुठं म्हणतोय. तू कुठं म्हणतोय. तू कुठं म्हणला ज्यूस प्यायला हरिओमला. तू कुठं म्हणला मग तुला कुठं म्हणत होता. डीप रोडचा फालुदा रे. फालुदा नाही फालुदा कवर फालुदा जिंदगीचा झाला इथं फालुदा. 100 रुपये घेऊन त्या दिवशी खोटं नाही सांगत माझ्या अकाउंटला 30-35 रुपये त्याच्या अकाउंटला 35 रुपये. मला आहे ना मला फुल चार्जिंग दिली मी. तुला फालुदा चालतो म्हटला नाही का. आणि मी आलो जेवण करून पटकन आणि म्हटला पैसेच नाहीत. म्हटलं आता काय करून फालुदा प्यायचं म्हटलं आपल्याला. लावला फोन मित्राला एरवड्यातले 100 टाक मला म्हटलं मॅटर झालंय. त्यांनी लगेच 100 पाठवले.
चला लगेच फालू द्याला या रवड्यावरून पैसे मागून घेतले 100 रुपये. आता म्हटलं कोणाला फोन करायचं 100 रुपयाला म्हटलं डायरेक्ट त्याला फोन केला आठवण करून दिली हो ते घाबरलं रे एवढं रातचा कशाला फोन केला मग त्याला मेसेज केला अरे मॅटर झालाय 100 रुपये टाकलं होतं आणि त्यालाच पालू द्यायचा स्नॅप पाठवल्यावर म्हणजे शॉक बडी चीज आहे. पैसे नसले तरी उधार येऊ खायचं पण खायचं. पुरा करायचा पण हा, बघू आपण आता. एकदा नात पकडलं की पुरा. हे ऐकून लोक पैसे पाठवायचे नाही आता इमर्जन्सीला. पैसे नाही येत उधार येऊ लय पैसे येत. उधार येऊ नुसते उधार घ्यायचे काय विषय नाही. उधारीचं घेतलं ना आपले पोरलं माहिती का उधार आहे माझ्या तेवढा आहे भाऊ. उधार आहे माझं जो गोळा केला ना मी 1 4 व्हीलर तरी हिला डाऊन पेमेंट तर डाऊन पेमेंट तरी होईल. एवढ्या तर लॉक मार्केटमध्ये पैसे अडकलेत काय सांगू आता. चालायचंच काय आता. सो मी ह्याच्यासाठी चालू केलं होतं की डन फॉर द डे. बस झालं आजसाठी. पाऊस चालू आहे. पावसाचं कुठं बाहेर फिरता. तुम्ही बी घरी बसा मी बी घरी बसतो. हां हसत राहा खेळत राहा आणि हसताय ना माझे ब्लॉग बघून. हसत राहा खेळत राहा बागडत राहा उधार येऊ मौज मस्ती करत राहा. मौज मस्ती नाही रुकना चाहिए. पैसा हो न हो. नंतर फोन करायचा इमर्जन्सी मग बरोबर आहे. निंजा टेक्निक देऊ का तुम्हाला एक. पैसे गोळा करायचे 12 नंतर फोन करायचा 3-4 फोन करायचे आणि फोन उचलला ना एकदम हळू आवाजात म्हणायचं नाही का हॅलो कुठे रे. ते म्हणलं ना हाय घरी. अरे एक मॅटर झालाय रे मोठा. झाला ना काय अरे सांगतो नंतर. एक 500 रुपये आहे का पाठवतो का. म्हणजे भाऊ 2 मिनिटात तुम्हाला पैसे. बिझनेस आहे बिझनेस उधारीचा बिझनेस. तुम्ही आता हे ऐकून तुम्ही मला फोन करू नका. मी फकीर आदमी फोन टाकून आणि हे सगळं मौज मस्तीचा पार्ट आहे. लोकांचे पैसे बुडू नका. सकाळच्या पारी उठल्या त्या पोराला 100 पाठवले बुडू नका. लोकांचे कष्टाचे पैसे असतात. सीन काय आला अकाउंट चालत नव्हतं माझं मेन आणि दुसऱ्या अकाउंटला खरंच 35 रुपये होते आणि जे मेन अकाउंट आहे ना त्याचं लिमिट संपलेलं. असा सीन झाला त्याच्यामुळे मागून घेतले आणि पण सकाळच्या पारी भाऊ 100 रुपये त्याचे त्याला पाठवून दिले. लोकांचे पैसे बुडू नका. 1 रुपया बघा बघा कुत्रा बी आमचा हा म्हणते हो 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 मालक. बरोबर आहे तुम्ही. तेच कितीच आठवलं मला. सोडा मालक सोडा सोडा. आता तुम्ही मला सोडा. जेवायचंय 12 वाजलेले आहेत. पाऊस बघत बसलेलो आहे पार्किंगला बसून. सो डन फॉर द डे. उद्या गडबड आहे मला कामाची. ब्लॉग होईल न होईल स्टेटून बघत राहा. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. 30,000 झालेले आहेत आता 35,000 करून टाका. सो बाय बाय. गुड नाईट. चिंब भिजलेले